ब्लॉग एडिट करून अपलोड केलाय, थोडा टाइम झालाय आणि ब्लॉग आता स्टार्ट करत आहे. आणि इथं माझी आजी आलेली आहे, ती आमच्याच गावात राहते. हाय करा. हाय. तर त्या मी ब्लाऊज न्यायला आलेल्या आहेत, त्यांचंच ब्लाऊजचं काम चाललंय. आणि आज आम्हाला काय म्हणता, माझी मुलगी आहे, खूप छान शिवलाय ब्लाऊज. हा ना. हो. आवडला का तुम्हाला? हो, खूप आवडलं. आवडला, आजीला आवडला ब्लाऊज. मावशीने माझ्याकडे फर्स्ट टाइम ब्लाऊज शिवायला टाकला होता. मावशी तुम्हाला आवडला का हो, ब्लाऊज? खूप आवडला. छान शिवला. छान शिवला ना. हो. मावशींना आता वरून लेस पण लावून द्यायची. मावशींना म्हटलं लेस आता लावून त्यांची आणि- फरमाईश आहे लेस लावायची. लेस शिलाई पण खूप कमी घेतली. छान घेतली, म्हणजे हो, लिमिट मध्ये घेतली. लिमिट मध्ये घेतली. हा, दत्त मंदिरात चाललोय. तर आज आमचा प्रसाद आहे, नैवेद्य. तर आम्ही तो घेऊन चाललोय आणि बघू शकता ते गो. ते गेले होते. मग बाय चान्स एक अजून साधू मागले. ही वडाचं नाही योग मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ते पिंक आता थोडंसं लाईट करते ते नंतर करते. तर थांब थोडंसं. क्लायंट आलेले आहे, तर त्यांचा मेकअप मम्मी करते. मेकअप चालू आहे, ऑलमोस्ट डन आहे, फक्त बाकी होता आणि हेअरस्टाईल करायची आहे. आणि अजून एक क्लायंट आहे जे आता वेटिंगवर आहे, चालू आहे मेकअप. चला. हाय गाईज. तर ना बानू ना आत्ताच इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघितले आणि तिने ते नाही का ते काजू वगैरे ते चिक्की वगैरे म्हणतात, ती पण म्हणते बानू ट्राय कर ग. समजलं का तुले? का समजला तुले बाळ म्हणतात ना. बानू म्हणतात होय. ऐकलं का तुम्ही? ती म्हणते बानू म्हणतात मले. तरी ते ना बानू ब्लॉग बनवायचं ट्राय करते, बघू तिला जमतं का. तर ती कशी बोलते बघा. हाय कर ना. इकडे बघा, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. आम्ही उड्या कॉल लावते. मम्मा थांब ना, आम्ही उड्या कॉल लावतो. बोल. आरुषी छक्का, आरुषी चालली आहे. हाय करा. तू हाय कर ना. होते आम्ही उड्या कॉल. परत म्हणा आतुबाई हाणू का? आतुबाई तिथला आणू का? कोणाला म्हणते ग आतूबाई? मला माझी आतू आहे. आतू आहे मोठी. तुझी आहे? हा. नाही आमची. पप्पा ती म्हणली, हा तू ती म्हणली. अशी म्हणली. अगं पण आमचीच आहे ती आतू. आतू मला माझी आहे. अरे काढी नको नको. काढी नाही आता, काढी बाबा नाही. इकडे. हे दादू इकडे. हा ठेव. ए दिदू सोबत बोल. बानू. ए बानू दिदू सोबत बोल. आमची जागा खाली. मार खायचाय का? चौक ती दीदी काय म्हणते बघ. दीदी काय म्हणते बेटा?
हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज भैयाचा बर्थडे आहे, माझ्या भावाचा. आणि ही काय म्हणते बघा, ठेवायचं स्टेटसला सापडा ना फोटो. पण ती मला म्हणती एवढा स्टेटस ठेवून दे ना ग. लेकराचं माझ्या स्टेटस ठेवायचा फोटो सापडा ना मला. फोटो शोधतीये आणि लेकरू बसले. लेकराला ध्यानात होतं का नाही का. गाईज, तर आम्ही आहे ना एक भैयाचा बर्थडेसाठी आहे ना आमच्या मावशींना बोलवतोय, म्हणजे माझ्या मावशीच त्या, पण त्या अशा डायरेक्ट नाही शकत की बर्थडेला या म्हणून. तर मग आम्ही त्यांच्याबरोबर एक प्रँक केलाय की त्यांना थोडं खोटं सांगितलंय की गाडीचा काहीतरी फॉल्ट आलाय, पटकन या तुम्ही. बघूया आता त्यांची रिॲक्शन. डॉक्टरांना भेटायचं नव्हतं का आल्याचे मग 4-5 दिवस चालतं ते रोज जावं लागतं. बरं वाटतं बघा तरी मला ताई म्हणली जाऊ नको, काय काहीतरी हसन नको. तुम्ही तर झाले नाही बापू लेकराला औषध करायचे म्हणून. माझ्या सासू अशी चांदीची करून आणली. म्हटलं होतं तिच्या हिला माहिती आहे सगळं. बघ किती पुढून मागून तुझ्या एक नको विसरू. मावशीला पाहिजे नको वीस मामीला. मामी बाबा मामीने केक आणलाय. निघाल लाग मामी. मामीला बघा गाईज, आशीर्वाद बघू शकता तुम्ही, आशीर्वाद. अरे म्हणा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काना. लावून देतो का अयो, हळद हळद लागली, हळद. काळ्याचा बर्थडे सेलिब्रेशन. आई अरे मा सांगूच नको. तुमच्या आज साडीला पुसलं बाईनी. इथे त्याच्या फ्रेंड्सने पण त्याचा बर्थडे सेलिब्रेशन केलेला आणि मग त्यांनी त्याला आहे ना पार्टी दिलेली, बट त्याला खायचं नव्हतं, त्याचं पारायण होतं, त्यामुळे त्यांनी नाही खाल्लेलं. तुम्ही बघू शकता हे त्याचे फ्रेंड्स लोक.